400 वर्षापूर्वी सगळी रयत जेव्हा यवनी अत्याचाराच्या अंधकारात होती, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज या शिवसूर्याने जन्म घेतला आणि त्यांचं जीवन प्रकाशमान केलं. त्याच्यामध्ये मोलाचा वाटा होता त्या सह्याद्रीतील गडकोटांचा. त्यामुळे दिवाळीचा पहिला दिवा हा आपल्या गडकोटांवरच लागला पाहिजे, हा सध्या आपल्या सह्याद्रीतल्या मित्रांचा सगळ्या प्रघात आहे. याची ओळख ढवळेश्वर मंदिर अशीच होती, परंतु शिवकालीन कागदपत्रांमध्ये ढवळगडाचा उल्लेख आला आणि तिथून पुढे मग दुर्गप्रेमींनी याच्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि नंतर ती जी मूर्ती आपण पाहतो मारुती रायाची, ती फारच विशिष्ट प्रकारची आहे, कारण एकाच दगडावरती दोन्ही बाजूने मारुती रायाची शिल्पे कोरलेली आहे. नुकतंच ढवळगडावरती छत्रपती संभाजी महाराजांचं एका सुंदर मेघडंबरीमध्ये तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. खरं तर या ढवळगडावरती मूर्तीची प्रतिष्ठापना करणे हे प्रयोजनही मला खूप आवडलं, कारण इथून अगदीच हाकेच्या अंतरावरतीच पुरंदरचा किल्ला आहे की जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांच्या आयुष्यातले काही शेवटचे क्षण आणि त्याच्यानंतर समाधी हे सगळं धर्मवीर गड म्हणा, तुळापूर, वडू ही सर्व ठिकाणं इथून जवळ आहे. पूर्णपणे पडलेला होता. एक बुरुज आणि तटबंदीची अर्धी भिंत इथे शिल्लक होती. हे नंतरचं अलीकडच्या काळातलं बांधकाम करण्यात आलेलं आहे. जय शिवराय मंडळी. डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस. या दिवाळ सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दिवाळी हा तसा अंधारावर प्रकाशाने, अज्ञानावर ज्ञानाने आणि वाईटावर चांगल्याने मात करण्याचा आणि ते दर्शवणारा हा दिवस आहे. खरं तर 400 वर्षापूर्वी सगळी रयत जेव्हा यवनी अत्याचाराच्या अंधकारात होती, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज या शिवसूर्याने जन्म घेतला आणि त्यांचं जीवन प्रकाशमान केलं. त्याच्यामध्ये मोलाचा वाटा होता त्या सह्याद्रीतील गडकोटांचा. त्यामुळे दिवाळीचा पहिला दिवा हा आपल्या गडकोटांवरच लागला पाहिजे, हा सध्या आपल्या सह्याद्रीतल्या मित्रांचा सगळ्या प्रघात आहे. आपणही आपलं चॅनल मागच्या वर्षी सुरू केल्यानंतर दिवाळीचा पहिला दिवा लावला होता किल्ले तुंगवरती. त्याचाही व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. आजचा दिवा हा पहिला दिवा आपण लावण्यासाठी आलो आहोत ढवळगडावरती. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक नुकतंच इथे स्थापन करण्यात आलं. त्यांच्या चरणी आपण दिवाळीचा पहिला दिवा लावूया आणि या दिवाळ सणाला सुरुवात करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. चला तर पाहूया किल्ले ढवळगड. ढवळगड किल्ला हा पूर्वी ढवळेश्वर मंदिर म्हणून ओळखला जायचा. खरं तर या गावकऱ्यांना याची ओळख ढवळेश्वर मंदिर अशीच होती, परंतु शिवकालीन कागदपत्रांमध्ये ढवळगडाचा उल्लेख आला आणि तिथून पुढे मग दुर्गप्रेमींनी याच्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि नंतर असं आढळून आलं की हे शिवकालीन किल्ला आहे आणि उत्तर पेशवाईमध्ये पण याचं काही बांधकाम झालेलं आहे, परंतु शिवकालीन बांधकाम या किल्ल्यावर फारसं आढळत नाही. इथे याला साधारण 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे आंबले गावातून, जो सासवड मार्गे येतो, दिवेघाट, सासवड, आंबले गाव, आणि तिथून आपल्याला कच्चा रस्ता गडाच्या पायथ्याशी घेऊन येतो. दुसरा एक मार्ग आहे उरुळी कांचनवरून तुम्ही डाळिंब गावात आलात तर रेल्वे ट्रॅक क्रॉस करून पण तुम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकता.
तर साधारण 5 मिनिटाच्या चढाईनंतर आपण मारुतीरायाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. चपेटदान मारुतीरायाची रूपे आपल्याला शिवरायांच्या अनेक गडकोटांवरती आढळून येतात. मावळ्यांचं मनोधैर्य उंच राहावं म्हणून त्यांचं तिथे प्रयोजन होतं. परंतु या ढवळगडावरती जी मूर्ती आपण पाहतो मारुतीरायाची, ती फारच विशिष्ट प्रकारची आहे. कारण एकाच दगडावरती दोन्ही बाजूने मारुतीरायाची शिल्पे कोरलेली आहेत. तर इथे आलात तर ही मूर्ती अवश्य पहा. ढवळगड हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील किल्ला. हा किल्ला म्हणजे आंबळे गावाजवळ भुलेश्वर डोंगर रांगेवर वसलेला आहे. मराठा साम्राज्यातील रणधुरंधर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबळे या गावाची इतिहासात नोंद आहे. गावातच दरेकरांचा मोठा वाडा आहे. तिथून 5 किलोमीटर अंतरावर ढवळगड आहे. मंडळी, नुकतंच ढवळगडावरती छत्रपती संभाजी महाराजांचं एका सुंदर मेघडंबरीमध्ये तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. खरं तर या ढवळगडावरती मूर्तीची प्रतिष्ठापना करणे हे प्रयोजनही मला खूप आवडलं. कारण इथून अगदीच हाकेच्या अंतरावरतीच पुरंदरचा किल्ला आहे की जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांच्या आयुष्यातले काही शेवटचे क्षण आणि त्याच्यानंतर समाधी, हे सगळं धर्मवीरगड म्हणा, तुळापूर, वडू, ही सर्व ठिकाणंही इथून जवळ आहेत. त्यामुळे ढवळगड हे अतिशय केंद्र चांगलं निवडलेलं आहे या प्रतिष्ठापनेसाठी. चला तर आपण दिवाळीचा पहिला दिवा शंभूराजांच्या चरणी लावूया आणि त्यांचं दर्शन घेऊया.
आता आपण येऊन पोहोचतो ढवळगडाच्या मुख्य दरवाजाजवळ. हा दरवाजा पूर्णपणे पडलेला होता. एक बुरुज आणि तटबंदीची अर्धी भिंत इथे शिल्लक होती. हे नंतरचं अलीकडच्या काळातलं बांधकाम करण्यात आलेलं आहे. याच्या आतमध्ये आपण गेल्यानंतर पहारेकऱ्याची देवडी सुद्धा आपल्याला आढळते. त्याच्या आतलं विटाचं बांधकाम हे पेशवेकालीन बांधकामाचा नमुना असल्याचं आपल्याला दाखवून येतं. आणि त्याच्यानंतर आपण प्रवेश करतो इथल्या सगळ्यात मोठ्या वास्तूमध्ये, ते म्हणजे ढवळेश्वराचं मंदिर. गडाच्या दरवाजाजवळ एक पाण्याचे टाके आहे. अलीकडच्या काळात याची डागडुजी केलेली दिसते. ढवळेश्वराच्या मंदिरा पाठीमागे एक छोटी घुमटी व नंदी असून शेजारी आणखी एक छोटे मंदिर आहे. तर समोरच तुळशी वृंदावन देखील आढळते. मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ कदाचित हे वृंदावन बांधले गेले असावे. ढवळगडाचा कालखंड कोणता असेल याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही, पण मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा किल्ला शिवकालीन असावा. शंभूराजांच्या स्मारकामुळे आणखी पावले गडाकडे वळतील अशी आशा आहे. इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू. जय शिवराय, जय शंभूराजे.